4-5 आकडा सांगा आकडा. लबाड दिसतोय लबाड दिसतोय आणि बरोबर ओळख. माझ्या 2 बायका लग्नाच्या आणि एक जाऊ दे. आता काही सांगायचं आणि कसं सांगायचं सगळ्यांच्या मग जमीन बिमीन शिल्लक राहिली का गेली त्याच्या मागे? काय जमीन राहिली कुठे? दोघींच्या नादाने घर विकलं आणि तिसरीच्या नादाने जमीन. आता मी असाच फिरतोय काठ्या घेऊन. इकडे जातोय उघडीवरती, तिकडे जातोय उघडीवरती. कुठे बोलटा भेटतात ते बघतोय. पण आता हल्ली 5 रुपयात 20 रुपयात घेतली तर ठीक, नाहीतर आपली सुकट आणि वागते. बाकी काय? मग तुमच्या हातात मला काठी दिसते, तर मी विचार करतोय की तुमच्या हातात मोबाईल द्यावा, पबजीचा गेम डाउनलोड करून दिला तर तुमची काय प्रतिक्रिया असतील त्याच्यावर? पबजी खेळताना माझी बोट पबजी खेळायला आम्हाला पण जमणार नाही. तुमच्या पोरांची बोटं शिकती जातात, आमच्या अशी बोटं नसती हालतात. आमच्या हातात मोबाईलच राहणार. थोडासा पर्सनल होतो आणि तुमचा वैयक्तिक प्रश्न विचारतो. केस पांढरी करून आलात की ऑटोमॅटिकली झालीत? केस उन्हानं नाही पांढरी झाली बाला. उन्हानं नाही पांढरी झाली तर ती वयानं पांढरी झाली. तुम्हाला आमची मस्करी करावीशी वाटते, करा खुशाल मस्करी. काय करायची तेवढी करा. जाता जाता एक महत्वाचा संदेश तुमच्याकडून आम्हाला घ्यायला आवडेल. कारण की म्हातारी माणसं असतात, आपण सहजतेने बोलून जातो तरुण मंडळी तुला काय कळतंय, परंतु त्यांनी सुद्धा भरपूर वर्ष काढलेले असतात आयुष्यामधली. भरपूर पावसाळी हा एक फेमस डायलॉग असतो, पण त्या पावसाळ्यांमागे निश्चितपणे काहीतरी तुमचा संयम असतो आयुष्यभराचा आणि काहीतरी शिकवण असते. तर एक संदेश काय देणार आहे या तरुण पिढीसाठी? नक्की चांगला प्रश्न विचारला असतो. वर्गा हुशार दिसतोस. कोणाचा रे तू? प्रलय मिळनाथ पाटील. छान छान. मला वाटलंच होतं तुम्ही नातात वर्ग असेल. जाता एवढंच सांगेन की प्रत्येक जण एक ना एक दिवस म्हातारा होईल, तर म्हाताऱ्याची कधी टिंगल करू नका रे बाबांना. त्याचा अनुभव तुमच्या कामाला येईल. त्याचा अनुभव घेत चला, त्याचे आशीर्वाद देत चला, तुम्ही मोठे व्हाल. पण म्हाताऱ्याची कधी टिंगल करू नका. टाळ्या निश्चितपणे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण की आमचं हे संभाषण झालं. मलाही माहिती नाही कोणती व्यक्तिरेखा आहे बनवलेली आहे आणि मलाही माहिती नव्हतं की मी हिला काय विचारणार आहे. परंतु आपण जाता जाता ओळख सुद्धा करून घेणार आहोत. खरा व्यक्ती या व्यक्तिरेखा मागे कोण आहे, तर ओळख तुम्ही सांगणार ना आम्हाला? खरा व्यक्ती कोण आहे या व्यक्तिरेखेमागे? नक्कीच तुमचे असे पाय थरथरतात, हात थरथरतात की तुम्ही तरुण कोण आहात? माझी ओळख आता मीच काय करून देऊ बाबा, तूच ते करू. तर आपल्या समवेत आहेत, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या या गणेशाच्या प्रांगणामध्ये. हेमनगर गावचे श्री अलंकार मधुकर पाटील यांचं कृपया जोरदार टाळ्यांनी कौतुक करूयात. दादा दरवर्षी आपण पाहतो दादाला की आपल्यामध्ये जे आपण सामाजिक कार्यक्रम किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये दादाचा हिरिरीने सहभाग असतो. म्हणजे काळकेदेवी मंदिरामधलं कार्यक्रम असो, नवरात्री उत्सव मंडळामधलं, मागे गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून जे कार्यक्रम होतात त्यामध्ये सुद्धा चांगलं असं आम्हाला सहभाग नोंदवले दाखवतं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आणि कौतुक करूया दादाचं आमच्या समवेत सहभागी झाल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या थांबल्या नाहीत पाहिजे, मला तर वाटतं आवाज आला पाहिजे जोरदार तुमचा सगळ्यांचा. खूप धन्यवाद.